तर अचलपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा अशी मागणी करण्यात येते। आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे ही लेखी मागणी केलेली आहे। तर माजी सैनिकांच्या कुटुंबियांना शिक्षण, नोकरी आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचे निर्देश शंभूराज देसाई यांनी दिलेत। माजी सैनिक, शहीद कुटुंबीय तसंच अपघातग्रस्त सैनिकांच्या विविध मागण्यांबाबत आज मेघदूत शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। बैठकीदरम्यान माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तर भंडाऱ्यामध्ये जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समितीकडून करण्यात आलाय। भंडाऱ्यामध्ये 12 मे पासून जनगणनेवर बहिष्कार टाकण्यात येणार असून बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। जनगणनेसाठी जे येणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य जनतेनं करू नये, कारण की त्याचा काही उपयोग नाही आणि हा सगळा फ्रॉड आहे असं आम्हाला वाटतं। किंवा आम्हाला गायबच करून टाकलेला आहे। अरे तर आम्हाला तुम्ही अजून कुठून गायब करता, काय करता, संपवता, अशा प्रकारचं। त्याच्यामुळे आम्ही 11 मे पासून उपोषणावर, साखळी उपोषणावर बसणार आहोत। तर 12 मे पासून जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। ओबीसी संघर्ष समितीकडून बेमुदत उपोषणाचाही इशारा देण्यात आला।